का दिव्यों का प्रताप है। इसीलिए बाबा जय गुरु जी महाराज ने कहा कि ये देश की बहनों आप मेरे पास आओ, मैं आपको सीता बना दूंगा, मैं आपको अनुसया बना दूंगा, मैं आपको सावित्री बना दूंगा, मैं आपको लक्ष्मी बना दूंगा। ऐसा आशीर्वाद बाबा जी ने दिया। और आओ भारत देश के नौजवानों, आप मेरे पास आओ, मैं आपको राम बना दूंगा, मैं आपको कृष्ण बना दूंगा, मैं आपको स्वामी विवेकानंद बना दूंगा। आता विचार करा तुम्ही, आपल्याला बाबाजींनी एवढा मोठा आशीर्वाद दिलेला आहे आणि तुम्ही काय करताय? तुम्ही काय करताय? बाबा जय गुरुजी महाराजांनी सांगितलं की सीताने काय केलं? आपला पत्नीच्या आज्ञा घेतली। सीता कोण होती? जनक राजाची पुत्री होती, राजकन्या होती। विचार करा त्यावेळेसचे लोकांनी काय विचार केला माहिती? असा भगवान असतो ज्याच्या पतीला रावण घेऊन गेला, पत्नीची रक्षा करू शकत नाही, असा भगवान असतो का? असा भगवान राहत, भगवान तो चार भुजा असतात, नारायण म्हटलेले, नारायण सारखा भगवान असतो। पण ज्या वेळेस अधर्माचा सफाया केला, रावणला मारलं आणि त्यावेळेस आल्यानंतर आपण आठवण करतोय राम राम करतोय। राम कसा पाहिजे? राम सारखा पाहिजे। राम कोण होता? मर्यादा पुरुषोत्तम होता, एक पत्नी होता, एक वचनी होता। आज रामाची ती ख्याती। नंतर युग बदलला, युग बदलल्यानंतर द्वापार युग आला। ज्यावेळेस द्वापार युग आला, कृष्ण भगवानचा जन्म कुठे झाला माहिती का तुम्हाला सर्वांना? कुठे झाला? तुरुंगात, जेलमध्ये झाला। आता मला एक सांगा, भगवान कधी आला असता तर त्याच्या आई वडिलांचा जन्म तिथं, स्वतःच्या जन्म तिथं झाला आणि आई वडील कुठे होते? कारागृह जेलमध्ये। जो भगवान आहे त्याचे आई वडील जेलमध्ये। आज आपण आपल्यासारखे सत्संगी साधारण आपण थोडंसं काही बिघडलं, लोक काय म्हणतात? तू तर बाबाजी केलेला आहे, तू बाबाजीने केल्यानंतर तुमचं असं वाईट कसं काय झालं, तुमचं खराब कसं काय झालं? आता त्यांना तुम्ही काय सांगणार? त्यांना काय सांगणार? एखाद्या वेळेस होतं, कारण की आपल्या मताने किती कर्माच्या बोजा आपल्यामध्ये, करोडो जन्माच्या, करोडो युगाच्या, आता पताने आपण कुठल्या युगामध्ये काय काय पाप केलेलं आहे त्या कर्माच्या आपल्याला या ठिकाणी भुगतान करावा लागेल। तर मग मला सांगा की या सीता माताने किती कष्ट सहन केले, पतीची आज्ञा घेऊन 14 वर्ष बिना चप्पल अडवाणी सोबत गेले। म्हणून बाबा जय गुरुजी महाराजांनी सांगितले कि सीता के पास में विद्या थी। कौन सी विद्या थी? अगर सीता अगर अग्नि में चली जाएगी तो उसका बाल बाका, सीता को अगर कोई टच कर देगा तो भस्म हो जाएगा। एवढी ताकद सीतामध्ये दिली। तो तुमच्यामध्ये काय? जो सीता को नहीं मिलेगा, जो द्रौपदी को नहीं मिलेगा, जो अनुसया को नहीं मिलेगा, ही गोष्ट तुम्हाला देतात बाबाजी। तुम्हाला बाबाजी गुरुजी महाराजांनी या कलियुगामध्ये नाम योग साधना मंदिर साधना करण्याचा अधिकार स्वयं बाबाजी गुरुजी महाराज दिले। अगोदरच्या युग कसे होते माहिती आहे का? पती पुण्य करत होता आणि पतीच्या हाताला स्त्री फक्त हात लावत होती तरी अर्ध पुण्य पत्नीला मिळत होतं। आता मला सांगा इथे किती पतींच्या हाताला स्त्री हात लावताय? ते ठणठण गोपाल आहे, ते दारू पितायत, तेच मांस खातायत, तेच नरकामध्ये जाणार आहे, ते श्रीपुढे जाणार नाही। म्हणून बाबा जय गुरुजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही काय करा, कुठे गेले? आता विचार करा, आमच्या माणसांपेक्षा, लोकांपेक्षा, मानव जातीपेक्षा स्त्री जातीमध्ये बाबाजींनी जास्त ताकद दिली। कारण तुमच्यामध्ये एवढी मोठी क्षमता आहे, आमच्या डोळ्यामधून आशू येऊ शकत नाही, पण तुमच्या डोळ्यामधून आशू येऊ शकतो। तुम्ही कधी आशूच्या धारामध्ये बाबाजींना रुजून घेतलं तर पापी हृदय पिघल के आपको गुरु महाराज दयागार बना देंगे। त्या ठिकाणी तुमच्यावर दया होऊन जाईल। विचार करा, साधारण गोष्ट नाही। तुम्ही आज जगामध्ये सर्वात भारी काम करू शकता, कारण या ठिकाणी बाबाजी गुरुजी महाराजांनी सांगितले नारी के 4 रूप होते। किती? नारी के 4 रूप होते। 4 रूपों में से सबसे बड़ा दर्जा किसका होता है? माँ का होता है। पहला रूप माँ का होता है, दूसरा रूप बहन का होता है, तीसरा रूप पत्नी का होता है और चौथा रूप बेटी का होता है। ये तो माहिती तुम्हाला? मग चारों जो रिश्ते हैं, माता का, पत्नी का, बहन का और बेटी का, उससे दर्जा माँ का बड़ा होता है। लेकिन चारों में से लक्ष्मी किसको कहा गया है? पत्नी। लक्ष्मी पत्नी को ही कहा गया है। तो पत्नी को क्यों कहा गया है? क्योंकि जो पत्नी अपने पति को नारायण समझेगी तो नारायण की पत्नी कौन है? लक्ष्मी। जब तक आप अपने पति को नारायण नहीं समझेगी तब तक आप लक्ष्मी नहीं बनेगी।
और जिस दिन हमारे भाइयों पत्नी को लक्ष्मी समझेंगे तब तक वो नारायण नहीं बनेंगे। जब नारायण लक्ष्मी का आपका जोड़ा बन जाएगा तो डर डर आपको उससे हाथ फैलाने की जरूरत नहीं पडेगी। पुलंपुर मालिक आपको हात देने वाले। तर ही जी संत महात्मा आपल्याला पेपर मधून शाकाळी पत्रिका मधून सांगताय, आजपर्यंत या जगामध्ये कुठल्याच महात्माने जी आवाज लावलेला नाही तो आवाज या ठिकाणी बाबा जगबुद्धजी महाराज कोणता आवाज लावला? हम आए वही देश से जहाँ तुम्हारा धाम, तुमको तुम्हारे घर पहुंचाना बस हमारा काम। गुरु महाराजचं दुसरं काही काम। आणि आज भक्ती कशी चालू आहे तुम्हाला सांगतो। एवढे बाबा गुरुचरण में और सब तीर्थ, गुरु पूजा में सबकी पूजा। आता मला सांगा, तुम्हाला संत महात्मा स्वयं पुलंकुल मालिक भेटले, त्यांच्या चरणामध्ये 68 तीर्थ आहे, त्यांची पूजेमध्ये सर्व हे सब देवों की पूजा त्याच्या आली। व तुम्ही इतर देवी देवतांसमोर मान का झुकवता? इतर देवी देवतांसमोर मान का झुकवता? आज तुम्ही कोणाची पूजा करतात माहिती आहे? याच्यावर संत महात्मा सांगताय सर्वजन एकदम सचेत होना ऐका। काय सांगतो बाबाजी? आज का मानव नीति छोड़कर पर नारी पर निगाह रखी, निस्दिन स्वतः विषयों में पलना भजन पर जाग सके। या ठिकाणी माणूस काय करतोय? निस्दिन भजन पे ध्यान नहीं देता। आज का मानव नीति छोड़कर पर नारी पर निगाह रखे, निस्दिन स्वतः विषयों में पलना भजन पर जाग सके। संतों की बातों को कोई नहीं माने, सभी गुनगुनाता है सदा फिल्मी गाने। घर घर में हो रही नट नटियों की पूजा, यही हो रहा इसी का नतीजा। आता याच्यावर तुम्ही थोडा विचार करा। संत महात्मा काय सांगतात? घर घर में हो रही नट नटियों की पूजा मतलब काय? तुमच्या मनात काय येतंय? आज का मानव नीति छोड़कर पर नारी पर निगाह रखे। आज हर माणूस स्वतःच्या स्त्रीकडे न बघता दुसऱ्याच्या